पहिला बॉल, पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॉल पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी चांगली पाहायला मिळते. तिथे एक धाव नक्कीच येते आणि संघाचं खातं अकाउंट ओपन होतंय. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. एक धाव नक्की झाली. सिंगल येत असताना संघाचं खातं अकाउंट ओपन झालंय. श्रीगणेश झालाय टीमचा. कट करण्याचा प्रयत्न बॅकफुटला जात असताना बीट करून पाठीमागे चाललाय. हा बॉल आलाय डॉट. परत एक वेळा हा बॉल योग्य टप्प्यावरती हाताळलाय. हा बॉल पुन्हा एकदा आलाय डॉट. काय गोलंदाजी राहिली आहे. जबरदस्त गोलंदाजी पहिल्याच षटकामध्ये. अगदी कुठलाही मोठा फटका येऊ दिला नाहीये. फक्त आणि फक्त एक धाव धावफलकावरती लागली आहे. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉल शिल्लक आहेत. पहिली सेमीफायनल बघतोय शर्वी 11 आणि कांसा 11 या टीम मध्ये. परत एक वेळा बॉल पाहिला गेला तर पाठीमागे जात असताना आणि बॉल निघून चाललाय. 4 धावांसाठी चौकार येतोय. 4 धावा मिळाल्यात. परत एक वेळा आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बॉल थर्ड बँडला निघून चाललाय. 4 धावांसाठी चौकार आलाय. सुरुवात चांगली केली होती गोलंदाजी करणारी टीमने, परंतु त्यानंतर आक्रमण करण्याचा प्रयत्न निलेशच्या माध्यमातून झालाय. 2 चौकार त्याच्या पाठमधून मात्र नक्कीच पाहायला मिळत आहेत. 2 चौकार आलेत. पाठीमागे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक नाही आहे. अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतोय. तिथे आपण पाहिलं गेलं तर 2 धावा या बॉलवरती. पहिले षटक समाप्त. टीमची धावसंख्या 11. संकेत आलाय अंतिमचं षटक घेऊन. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्यात. गोलंदाज करत असताना आपण पाहिलं गेलं तर विशाल. हलक्याने फ्लिप करण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहिलं गेलं तर चांगला स्टॉप केलाय. एकच धाव सिंगल आली आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. परत एक वेळ आपण पाहायला गेलं तर पुन्हा एकदा गली रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एकच धाव. परत एक वेळा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. बॉल पाठीमागे चाललाय. चांगला स्टॉप तिथे केलाय. एकच धाव.
परत एक वेळा आपण पाहायला गेलं तर बॉल पाठीमागे चाललाय, थर्ड मॅनला निघून चाललाय, 4 धाबांसाठी चौकार. चार धाबा असताना मात्र पाहायला मिळत आहेत, कारण ज्या पद्धतीने मात्र खेळी चालू आहे. टीमची धावसंख्या मात्र झपाट्याने वाढली आहे, जाऊन पोहोचली 18 या धावसंख्येवरती. 18. रिव्हर्स गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न, गॅप आहे मोठा, मिळणार नाही धाबांचा तोटा. हा आलाय चौकार, 4 धाबा. 22-22. शेवटचा बॉल. चला टॉस साठी या. नेक्स्ट टीम शार्दूल 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये वीर मराठा. व्यासपीठावरती यायचंय. सेमी 2 चा टॉस व्यासपीठावरती होईल. चला टॉस साठी या लगेच. वाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. 23-23. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल फ्लिप करण्याचा प्रयत्न होता. तिथे रनआउटची संधी आणि तिथे रनआउट आणि इनिंगची होते समाप्ती. पहिला डाव इथे समोर झाला. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे. शावाडी तालुका प्रीमियर लीग 2026 ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन सायकल आपल्याला लाभली. माननीय श्री सतीश संपत नाईकवडी साहेब, स्वराज्य टूर्स अँड ट्रॅव्हलचे सर्वे सर्वा यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं शावाडी तालुका प्रीमियर लीग पर्व 4थ्यामध्ये सहर्ष स्वागत. 12 चेंडू 24 धावांची गरज असणारे. थोडं स्पीडअप ठेवायचं आहे. चला नेक्स्ट टीम. तुम्ही अतिरिक्त वेळ घेऊ शकत नाही. अतिशय वेगाने तुम्ही जाऊन क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन सायकल लाभली. माननीय श्री सतीश संपत नाईकवडी, स्वराज्य टूर्स अँड ट्रॅव्हलचे सर्वे सर्वा यांच्या ठिकाणी आगमन झाले. सहर्ष स्वागत. मान्य आदरणीय श्री दीपक पाटील दादा, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष कांसा वारणा फाउंडेशन यांच्या शुभ हस्ते आपण घेऊयात टॉस. मी विनंती करतो मान्य आदरणीय संजय दरेकर, प्रसिद्ध उद्योजक व शिवसेना नेते, खालापूर तालुका यांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करणार आहोत. ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन सायकल आपले माननीय श्री सतीश संपत नाईकवडी, स्वराज्य टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे सर्वे सर्वा यांच्या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत. या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस झाला. शार्दूल 11च्या कर्णधाराने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय.
मॅचच्या दिशेने वळूयात. 24 धावांचा टार्गेट. पहिला बॉल, पहिलाच बॉल, बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत, प्रयत्न चांगला आहे. बॅटर आउट. गोल्डन डकचा शिकार ठरतोय पहिल्याच बॉल वरती. विकेट. अकरा बॉल 24 करायचे आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल दाखल झालाय. डेड बॉल आहे. डेड बॉल हे बॉलच नाही. ऑन साइडला बोलवण्याचा प्रयत्न झालाय. डीप मध्ये फिल्डर आहे, चांगलं प्रोटेक्शन दिलंय, पैकी चांगली आहे. एकच धाव, सिंगल. 24 धावांचा टार्गेट सेट केलं. त्याचा पाठलाग करतोय टीम. बॅटिंग करतोय ना. कांसा 11 टीमला मात्र हे 24 धावांचा टार्गेट कंप्लीट करायचंय. पाहावं लागेल. द्वितीय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सौजन्य करण्यात आलं, आपण पाहिलं तर 77,777 सर्जीराव माईगडे सेट, संस्थापक अध्यक्ष विघ्नहर्ता रोड लाईन्स मुंबईच्या माध्यमातून 77,777 सर्जीराव माईगडे साहेब या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आणि धन्यवाद. मनापासून आभार दीपकजी पाटील दादा. त्यांच्या माध्यमातून समालोचन कर्त्यांसाठी देखील आज 500 रुपयाचं एक शाबासकीची भेट. मनापासून धन्यवाद. असंच प्रेम, असंच सहकार्य सातत्याने मात्र राहून मॅचच्या दिशेने वळूयात. पुढचा बॉल अकुटप्याचा बॉल होता. दिशा दिली फक्त. नो बॉल. कहाणी में ट्विस्ट. नो बॉलचा इशारा अंपायरचा. फेकी खराब होती, परंतु तिथे चपळाई दाखवली गोलंदाजाने. बघा पंच जो काही निर्णय देतो निर्णयाचा सन्मान करा प्लीज. नो बॉल आहे, नो बॉल आहे. नो +1. अंपायर नो +1 आहे ना. येस. त्याचबरोबर तुम्हाला सरपंच लाडकं व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक शावडी तालुका प्रीमियर लीग साठी मात्र सौजन्य करण्यात आलं. आणि आज खऱ्या अर्थाने मात्र संस्थापक अध्यक्ष विघ्नहर्ता रोड लाईन्स मुंबई सर्जेराव माईंगडे शेठ या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष 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 स्वागत. सुस्वागतम वेलकम. सर्जेरावजी माईंगडे शेठ या ठिकाणी उपस्थित होतात. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक 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 स्वागत. मनापासून स्वागत करतो. ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रक्कम 77,777 सर्जेरावजी माईंगडे शेठ या ठिकाणी उपस्थित होतात. संस्थापक अध्यक्ष विघ्नहर्ता रोड लाईन्स मुंबई. मान्यवरांची उपस्थिती नक्कीच मान्य आणि मात्र या व्यासपीठावरती पाहायला मिळते. आणि या सर्वच मान्यवरांचं पुनश्च एकदा शावडी तालुका प्रीमियर लीग 2026 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत.
मॅचच्या दिशेने वळूया. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर जाऊन पोहोचली ती म्हणजे 6 या धावसंख्येवरती. 8 बॉल मध्ये 18 धाबांची गरज आहे. हो हो, काठी काढली आहे. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय, दांडी गुल केले, बरोबर यष्ट्यांवरती धडकलाय. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. बरोबर यष्ट्यांवरती बॉल धडकला. आणखीन एक विकेटचं पतन. बॅटर आउट. 3 विकेट आतापर्यंत गमावल्यात. पहिलीच सेमी फायनल आहे आणि पहिल्या सेमी फायनल मध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजाचा दबदबा पाहायला मिळतोय. साजन काय गोलंदाजी राहिली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन आलाय. साजनचा अंतिमचा चेंडू. 7 बॉल 18 धावांची गरज आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने लॉंग आउट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडासा पुढे आला होता. चांगला स्टॉप इथे केलाय. वेगाने धाव इथे कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळते. 2 धाबा आल्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 8. आता येणारे बॉल मात्र शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये 16 धाबांची गरज. 6 बॉल 16 धाबांची गरज. चला प्लीज, अजून एक सेमी फायनल आहे. मॅच थोडी स्पीडअप करा प्लीज. 6 बॉल मध्ये आता 16 धाबांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती अंतिमचं षटक हाताळण्यासाठी प्रदीप आलाय. स्ट्रायकरला बॅटर पाहायला मिळतोय. अनुराग. सहा बॉल 16ची गरज. पहिलाच बॉल बिगिट. इनसाइड आउट थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक वेगाने गेलाय. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झालाय. कॅच ड्रॉप झाली परंतु तिथे आपण पाहायला गेलं तर आणखी एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होत असताना मात्र पाहायला मिळतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आल्यात. जबरदस्त रनिंग तिथे पाहायला मिळाली. संग्रामजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना विनंती करेन की आपण या मुख्य व्यासपीठावरती. संग्रामजी गायकवाड साहेब, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर. परत एक वेळा विकेट घेण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे चाललाय. एकच धाव. सिंगल डबलने काही होणार नाही. मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल. 4 बॉल मध्ये आता 13 करायचे आहेत. 4-13. लोअर फुल टॉस बॉल होता. प्रॉपर बॅट वरती आला नाहीये. फक्त दिशा दिली आहे.
नमस्कार शाहवाडीकर. आजची ही संध्याकाळ सामान्य नाही, कारण आज आपण साक्ष देणार आहोत त्या संघर्षाची, त्या जिद्दीची आणि त्या मैदानावरील कष्टाने मिळवलेल्या यशाची. म्हणतात ना, मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही. आणि आज ज्या खेळाडूचे नाव या मंचावर गुंजणार आहे त्याने केवळ मैदानच नाही तर आपल्या सर्वांची मने जिंकली आहेत. शाहवाडी तालुक्याच्या मातीतील तो हिरा कोण असेल ज्याने आपल्या बॅटच्या तडाख्याने आणि चेंडूच्या वेगाने प्रतिस्पर्ध्यांना नमवलं असेल, ज्यांच्या नावाने प्लेअर ऑफ द इयर चा हा बहुमान दिला जाणार आहे. ते आदरणीय सचिव विजय निकम यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही गौरव सोहळा. वेळ आलेली आहे त्या क्षणाची, ज्यांची संपूर्ण शाहवाडीकर वाट पाहत होते. टाळ्यांच्या कडकडात असा झाला पाहिजे की सह्याद्रीच्या कड्याकोपऱ्यात त्याचा आवाज घुमला पाहिजे. शाहवाडी तालुक्याची मानाची गदा आणि सचिव विजय निकम यांचा अवॉर्ड प्लेअर ऑफ द इयर चा मानकरी, ज्याने यंदाच्या मोसमात क्रिकेटचा नव परिमाण निर्माण केलेला आहे. मी विनंती करतो सगळ्यांना की टाळ्यांच्या गजरामध्ये या मानाच्या गदेचं या ठिकाणी आगमन करायचं आहे. जिंकण्याची जिद्द अशी हवी की नशिबाने आपला रस्ता बदलावा. कोण असेल तो शाहवाडी तालुक्यातील हिरा. हा केवळ एक पुरस्कार नाहीये तर वर्षभर केलेल्या कष्टाचं फळ आहे. कोण असेल या मानाच्या गदेचा मानकरी, प्लेअर ऑफ द इयर. जाऊयात जावसला मॅच कडे. प्लीज वेलकम सर. आज खऱ्या अर्थाने पाहायला मिळेल कोणता तो प्लेअर असेल ज्याला प्लेअर ऑफ द इयरचा अवॉर्ड दिला जाईल आणि ती मानाची गदा कोणता खेळाडू पटकवेल. आणि हे सौजन्य दिलंय शाहवाडी तालुका सचिव विजयजी निकम यांच्या माध्यमातून हे सौजन्य करण्यात आलंय. चला बॉलची पूर्तता करा, अंपायरला बॉलची पूर्तता करा.